श्री गुरुपादुकाभ्यां नमः. परमपूज्य स्वामी प्रज्ञानंद लिखित ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था या ग्रंथाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण पहिलं, गुरुपाशी देवा आहे, याचा भाग 12वा. त्या विठ्ठलाचं स्वरूप, त्या परमात्म्याचं स्वरूप आत आणि बाहेर ते मला कसं दिसेल, त्याचा ध्यास घेऊन विठ्ठलाची भक्ती करण्याचा प्रयत्न करा. विठ्ठल हा परमात्मा आहे. सगळ्या उपास्य दैवतांचं एकत्रीकरण म्हणजे विठोबा आहे. म्हणून सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे, सगळ्या पंथाचे लोक पांडुरंगाच्या भेटीकरता जातात. तो दिसणं म्हणजे नुसतं त्या दगडाची मूर्ती दिसणं नव्हे, वस्त्रालंकारांनी नटवलेला तो विठोबा नाही, विठ्ठल विष्णू रूपानं या सगळ्या जगामध्ये विलास करतो आहे तो विठ्ठल. विष्णूच्या शक्तीनं ज्याची विश्वामध्ये लीला पाहता येणं, ती पाहिलीत की तुमच्या जीवनाचं सार्थक झालं. स्वामी म्हणे लावू सार्थकी जीवन, हरीशी शरण जाऊन या. आम्ही आमचं जीवन सार्थकी लावणार आहोत. कुठे? हरीला शरण जाऊन, शंकराला शरण जाऊन, विष्णूला शरण जाऊन. आम्ही आमच्या उपासनेनं आमच्या जीवनाची सार्थकता ती मिळवण्याचा प्रयत्न करतो आहोत. हे न करता एका मोठ्या विचारवंतानं असं म्हटलंय, माणसं फक्त 3 गोष्टी करता तळमळत राहिली आहेत आजच्या काळात: तख्त, तलवार आणि तिजोरी. आज आपण या 3ही गोष्टींचे उपासक झालो आहोत. आम्ही विठ्ठलाचे उपासक झालेलो नाही. आम्हाला जागा पाहिजे, आम्हाला खुर्ची पाहिजे, तलवार म्हणजे शक्ती पाहिजे, सामर्थ्य पाहिजे, त्याच्याकरता संघटना, त्याच्याकरता निवडणुका, त्याच्याकरता पक्ष, त्याच्याकरता भांडणं आणि तिजोरी. या सगळ्या गोष्टी प्राप्त करून संपत्ती कशी मिळवायची आणि आपण वैभव संपन्न कसं व्हायचं, याच्यातच माणूस गुंतलेला आहे. अशा या सगळ्या विपरीत जीवनाच्या वाटचालीमुळं माणसाचं चित्त बिघडत चाललंय, विचार बिघडत चाललेत, बुद्धी बिघडत चालली आहे, माणसाचे संकल्प विकल्प बिघडत चाललेत. सगळ्या गोष्टींचा बिघाड आपल्या वागण्यानं आपण करतो आहोत. मग माणसानी प्रयत्न हा केला पाहिजे. एका संतांनी फार सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतायत, आमचं जगणं हे खऱ्याखुऱ्या अर्थानं आनंदाचं जगणं असतच नाही. सारखं भय आमचा पाठलाग करत राहिलेला आहे. किती तऱ्हेचं भय आमचा पाठलाग करतंय. अग्निभय, चोरभय, दुष्टभय, जलभय, भूतभय, पापभय, क्रूर प्राण्यांचं भय, शत्रूचं भय आणि शेवटी अंतकाळाचं भय. सगळं भयच भय. या भयाच्या पलीकडे आमच्या वाट्याला काही येत नाही. पण जर हे सगळं जीवनातलं भय सगळं संपून जावं असं वाटत असेल तर हरी रूप ध्याता, हरी नाम गाता, हरीचं तत्वता झालो आम्ही, असं स्वामी आपल्याला आश्वासन देत आहेत. आम्ही भगवंताची उपासना केली, भगवंताचं नामस्मरण केलं आणि आम्हाला अनुभव असा येतोय, आत्मरूप आता अवघा संसार. परमेश्वर स्वरूप, परब्रह्म स्वरूप आमचा सगळा संसार झालेला आहे. सरली येर झार ये कसरा. पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरून जाणं, हे सगळं संपूनच गेलं. कुठली अवस्था प्राप्त झाली? स्वामी म्हणतायत, स्वामी म्हणे पावलो नैष्कर्म्य देही विदेहत्व. नैष्कर्म्य सिद्धी आम्हाला प्राप्त झाली. आता काही करायचं उरलेलं नाही, काही मागायचं उरलेलं नाही. डोळा परतत्व देखी येले. या विश्वामध्ये विलास करणारं जे परमात्म्याचं तत्व आहे श्रेष्ठ, ते तत्व आम्ही पाहिलं आणि त्याची भक्ती आम्ही करतो आहोत, त्या परमात्म्याची. स्वामी म्हणे राहू भक्ती सुखी लीन, हरीसी अर्पून भोग मोक्ष. आमच्या जीवनात आमच्या वाट्याला येणारे सगळे भोग आणि सगळा मोक्षसुद्धा सगळं आम्ही त्या भगवंताच्या पायाशी अर्पण करू आणि सर्वार्थानं
श्रेष्ठ असणारं हे जे सुख आहे त्या सुखाचा उपभोग घेत जाऊ. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग मंगळवारी ऐकूया. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय.